सुस्वागतम सुस्वागत. वार नाही तलवार आहे ती तर शमशेरची धार आहे. श्री म्हणजे आपला नाही ती तर तगतगता अंगार आहे. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व तसेच इथे उपस्थित माझ्या महिला भगिनींनो, सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ज्यांना श्री म्हणून श्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला श्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा मोठा वाटा आहे. म्हणूनच स्त्री शक्तीला माझा सलाम. महिला दिनाच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. त्यासाठी तिच्या अंतर्मनातून येणारा आत्मविश्वास आणि धाडस हे तिला पाठबळ देत आहेत. आजही जगातील महिला विविध क्षेत्रात जसे की सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा प्रत्येक क्षेत्रात निर्णय घेण्यास त्यांना दुय्यम स्थान दिले जाते. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्राध्यापिका, सहसंचालिका सन्माननीय देवरे मॅडम तसेच आपल्या सहकारी आणि विद्यार्थी वर्ग, आपण सर्व इथे महिला दिन साजरा करण्यानिमित्त जमलो आहोत. या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आणि मी यामिनी यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही देवरे मॅडम यांचा सत्कार करा. आणि मी देवरे मॅडम यांना विनंती करते की या महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करा. मी प्राध्यापक मनीषा देवरे, सहसंचालिका दादा ईश्वर फाउंडेशन नाशिक. आज आपण इथे सगळेजण जे ते जागतिक महिला दिनानिमित्त आपण सर्वजण जमलेलो आहोत. आता 8 मार्च या दिवशी हा दिवस जो आहे तो आपण सेलिब्रेट करतो. तो का सेलिब्रेट करतो किंवा त्याच्या मागचं रिझन काय आहे? आता 8 मार्च याच दिवशी सेलिब्रेट करायला जावा असं 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती. आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये असं ठरवण्यात आलं होतं की 8 मार्च रोजी हा दिवस जो आहे तो जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा. आता आपण कॅलेंडर किंवा आपली जी दिनदर्शिका असेल तिच्यामध्ये पाहत असतो की तंबाखू विरोधी दिन असेल, त्याच्यानंतर अजून ओझोन दिवस असेल, पर्यावरण दिवस असेल, शिक्षक दिवस असेल, तो आपण वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करत असतो. तर हे काय आपलं इंडियन कल्चर आहे, भारतीय संस्कृती आहे. इतर देशांमध्ये होत असेल का नाही माहिती नाही, परंतु आपल्या देशामध्ये या सगळ्या रूढी परंपरा ज्या असतील त्या पाळल्या जातात आणि त्या पद्धतीने तो दिवस जो असेल तो साजरा केला जातो. त्याच्या मागचे काय असतं, उद्दिष्ट असतं तो करण्यामागे. तर 1910 मध्ये ती परिषद झाली होती आणि त्यानुसार तो डे जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला. आता या दिवसाचं उद्दिष्ट काय आहे की महिलांना आदर देणे, सन्मान देणे, त्यांच्या प्रती आदराची भावना दाखवणे, हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. प्रत्येक दिवसाचं उद्दिष्ट हे ठरलेलं असतं. विज्ञान दिवस असेल तर विज्ञान प्रदर्शन दाखवलं जातं किंवा त्याची महत्व जे असेल ते पटवून दिलं जातं त्या गोष्टीविषयीचं. तसं या दिवसाचं सुद्धा महत्व आहे. आता जर पाहिलं आपण तर आजची स्त्री आणि पूर्वीची स्त्री फार आपल्याला तफावत दिसून येते. आजची स्त्री जी आहे ती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला अग्रेसर दिसून येते. आता पहिले काय होतं, फक्त चूल आणि मूल एवढं स्त्रियांचं उद्दिष्ट होतं. त्यांना घराबाहेर पण पडू देत नव्हते. अजून सुद्धा आपण मोमेडियन स्त्रिया पाहिल्या त्या असा म्हणजे पूर्ण पेहरावामध्ये पॅक असतात. त्यांना असं मोकळं फिरायची परमिशन नाहीये त्यांच्या धर्मामध्ये. तर असं होतं. सावित्रीबाई फुले यांचे आभार मानायला पाहिजे आपण. त्यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा काढली आणि त्याच्यामुळे आज आपण इथं बसतोय. नाही तर आपल्याला ते पण स्वातंत्र्य राहिलं नसतं. तर आजची स्त्री जर पाहिली आपण, पोलीस आहे, इन्स्पेक्टर आहे, क्लास 1 ऑफिसर आहे, प्राध्यापक आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीची ती अग्रेसर आहे. म्हणजे झाशीच्या राणीपासून तर आतापर्यंत सगळं जर पाहिलं आपण तर स्त्रियांचं म्हणजे काय आपल्याला म्हणजे त्यांचं अग्रेसर जे आहे किंवा त्यांनी जे मिळवलेले प्रावीण्य जे ते दिसून येतं. आता आपल्याला बरेच उदाहरणं सांगता येतील. मदर तेरेसा आहे, विजयालक्ष्मी पंडित आहे, इंदिरा गांधी आहे, अजून प्रतिभाताई पाटील आहे, परत सिने कलाकार आहेत, स्मिता पाटील आहे. वेगवेगळी उदाहरणं आपल्याला याच्यामध्ये देता येतील की स्त्रियांची जी भूमिका आहे ती आजपर्यंत खूप महत्वाची ठरलेली आहे. आपण आपल्या कुटुंबामध्ये जरी पाहिलं तरी स्त्री हा खूप महत्वाचा घटक आहे. तिला पत्नीची भूमिका करावी लागते, मुलीची भूमिका करावी लागते, आईची भूमिका करावी लागते, सासूची भूमिका करावी लागते. या सगळ्या भूमिकांमधून तिला जावं लागत असतं. आणि सगळ्यात कुटुंबाचा महत्वाचा रोल कोणाचा असेल तर स्त्रीचा असतो. स्त्री ही लक्ष्मी असते. तिला आदर दिला पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे, चांगली वागणूक दिली पाहिजे. तर हे काय झालं, एक सकारात्मक बाजू झाली. बरोबर आहे का नाही, ज्याला आपण
पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असं म्हणतो. परंतु प्रत्येक गोष्टीला जसं नाण्याला दोन बाजू असतात तसं प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, बरोबर आहे. आता आजच्या याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या घटना आपल्याला दिसतात. कोणावर रेप झालेला असेल, नंतर आता बऱ्याच स्त्रियांवर अन्याय झालेला दिसून येतो. तर अन्याय तक्रार निवारण केंद्र पण आपल्याला दिसून येतात. उच्च शिक्षित स्त्रिया ज्या असतील त्यांना सुद्धा सन्मानाची वागणूक दिली जात नाही, त्यांना पण घरी बसवलं जातं. असे बरेच कुटुंब आहेत की स्त्रियांचा छळ केला जातो. कॉलेजमध्ये आपण मेडिकल कॉलेजमध्ये गेलो तर रॅगिंगचा प्रकार दिसून येतो, मुलींची छेड काढली जाते. हे बरोबर आहे का? तर हे चित्र जे येते ते काही बरोबर नाही. आता पूर्वीच्या काळाचं जर राजांचं उदाहरण घेतलं आपण, आत्ताच छावा पिक्चर रिलीज झालेला आहे, सगळ्यांनी तुम्ही पाहिला पण असेल. तर त्याच्यामध्ये संभाजी राजे, औरंगजेब या सगळ्यांचं कॅरेक्टर जे अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे वठवण्यात आलेलं आहे. ते कॅरेक्टर जसेच्या तसे त्या ऍक्टर्सने रोल तिथं निभावलेले. आता शिवाजी महाराज जे होते ते अतिशय चारित्र्यवान होते. चारित्र्याला खूप महत्व आहे. आपलं कॅरेक्टर हे महत्वाचं आहे. काही वेळेस कसं असतं, ज्ञान ही तेवढंच महत्वाचं आहे, सौंदर्य एक क्षणही नाही. आलं का लक्षात? ते आपल्या तारुण्यापुरतं आहे, नंतर ते हे होऊ शकतं. ज्ञान हे दिल्याने वाढतं, लक्षात घ्या. आणि ह्या ज्या गोष्टी चारित्र्य ही सुद्धा खूप म्हणजे मोलाची गोष्ट आहे. आता शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर बघितलं आपण तर ते चारित्र्यवान होते. तेव्हा इव्हन जे म्हणजे दुसरे जे राजे होते औरंगजेब वगैरे त्यांच्या याच्यामधली जर एखादी स्त्री इकडे आली तर ते काय म्हणायचे की शिवाजी की तरफ गई आहे ना तो क्या आहे वो सुरक्षित आहे. म्हणजे एवढा विश्वास शत्रूला पण होता की आपली जर व्यक्ती तिकडे गेली तर शिवाजीकडे गेली तर सुरक्षितच राहील असं. म्हणजे एवढा त्यांचा अतूट विश्वास होता. असं त्या काळची प्रथा होती. आताही आपल्याला दिसून येतं, पण आताचं काय कलियुग आहे. म्हणतो ना आपण विनाशकाले विपरीत बुद्धी. प्रत्येक स्त्रीकडे आईच्या नात्याने बहिणीच्या नात्याने जे बघायला पाहिजे तर ते काही वेळेस कसं असतं, काही चूक होते त्या गोष्टींमध्ये. किंवा आता जे काही उदाहरणं दिले मी, जसं अन्याय होतो स्त्रियांवर किंवा काही चुकीची वागणूक मिळते, तर ह्या गोष्टी ज्या आहेत हे चित्र बदलणं ही आजच्या काळाची गरज आहे. आणि ती कशाने होऊ शकते तर जनजागृती किंवा त्याला आपण अवेअरनेस असं म्हणतो की ते पुरुषांमध्ये केवळ शिक्षणाने ही गोष्ट साध्य होईल का असं मला वाटत नाही. कारण जरीही उच्च शिक्षित झालो तरी ही विचारांमध्ये बदल ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुमचे विचार बदलतील, आचार बदलतील, आपली संस्कृतीचा खूप मोठा सहभाग आहे भारतीय संस्कृतीचा. आपण फॉरेन कंट्रीचं जर कल्चर पाहिलं, त्यांचे पेहराव पाहिले, आपल्याकडचे जर पाहिले तर खूप तफावत दिसून येते आपल्याकडे आणि त्यांच्याकडे. ह्याच्यामुळे काय होतं की या सगळ्या गोष्टी आहेत, आपल्या संस्कृतीचा प्रभाव जो आहे तो विचार बदलण्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि शिक्षणाची त्याला जोड मिळू शकते. तर हे सगळं चित्र बदलायला पाहिजे असं मला वाटतं. आजच्या दिनानिमित्त तुम्ही सगळेजण इथं आले त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि तुम्हाला पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा देते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवरे मॅडम, तुम्ही आम्हाला एवढं छान पद्धतीने गायडन्स केला. आणि आता मी कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर. थँक्यू.